नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कराड नगर परिषदेची शाळा क्रमांक 10 तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन. स्वाभिमानी संघर्ष सेनेचा इशारा. कराड नगर परिषदेअंतर्गत येणारी शाळा क्रमांक 10 कराड पेठ बुधवार पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शाळा गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने ती तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत भारताचे संविधान लिहिले. अशा महामानवांच्या पुतळ्यासमोरील शाळा बंद ठेवणं म्हणजे शिक्षणाचा हक्क, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांची सरळ अवहेलना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शाळेमुळे परिसरातील गरीब, वंचित व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कराड नगर परिषद प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन शाळा क्रमांक 10 सुरू करावी, आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी, तसेच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी ठाम मागणी स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कराड शहरात तीव्र आंदोलन व संघर्ष उभारण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी अशोक भोसले पॅन्थर, किरण थोरवडे बहुजन समाज पार्टी कराड शहर अध्यक्ष, संदीप धुमाळ शेनेकर रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते किरण माने यांच्यासह सत्यजित थोरवडे, विशाल लादे, सचिन आढाव, चंद्रकांत थोरवडे व उत्तम लादे यांनी या मागणीला पाठिंबा दिला. ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास आगामी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल असा निर्धार अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या नेतृत्वाखाली व्यक्त करण्यात आलं. शिवराय जय भीम. मी पिराजी थोरवडे, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष. आज कराडमधील पेठ बुधवारमधील 10 नंबर शाळा बरीच वर्षापासून बंद आहे आणि खंत एवढीच आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकले, भारताचं संविधान लिहिलं, त्यांच्या पुतळ्यासमोरची शाळा जर बंद असेल तरी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ही 10 नंबर शाळा चालू करावी, अन्यथा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. आज अशी खंत आहे की आम्ही ज्यावेळी ह्या शाळेत होतो 85-86ला, तर शाळेत वर्गात बसायला जागा नव्हती, परंतु आज शाळेत एकच विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला शिक्षक एकही आहे. आज शाळेचं शिक्षण मंडळाचं ऑफिस केलेलं आहे, ते ऑफिससुद्धा बंद असतं आहे. आत्तासुद्धा बंदच आहे शाळा. आणि जर लवकरात लवकर जर चालू केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, एवढी गवाही देतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.